नमस्कार. आज आपण आपल्या 7 डेज रिच्युअलचा शेवटचा दिवस युनिवर्स सरेंडर रिच्युअल करणार आहोत. हा दिवस आहे विश्वास ठेवण्याचा, की आपण युनिवर्सकडे आपली इच्छा सोपवतो आणि पूर्ण होणार आहे असं मानतो. तयारी काय करायची आहे तुम्हाला? शांत आणि सुरक्षित जागा निवडायची आहे. एक छोटा कागदाचा तुकडा पण घ्यायचा आहे जवळ आणि पेन ठेवायचा आहे तुम्हाला. जर जाळायचं असेल त्या कागदाला तर तुम्हाला एक छोटं ताट घ्यायचं आहे आणि त्याच्यात तुम्ही जाळू शकता तो कागद, किंवा पाण्याचा असा डबा घ्यायचा आहे, त्यात तुम्ही तुकडे करूनही त्यात टाकू शकता. आरामात बसा, डोळे हलकेच बंद करा. 3 खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडायचा आहे तुम्हाला श्वास. आता थोडा मनाचा आढावा घ्या. मागील 6 दिवसात तुम्ही काय अनुभवले, काय शिकले? थोडक्यात मनात धन्यवाद करा. धन्यवाद म्हणताना प्रत्येक अनुभवाला एक लहान स्मित द्या. आता तुमच्या कागदावर तुमच्या 3 मुख्य इच्छित परिणामांची नोंद करायची आणि आपल्याला प्रेझेंट टेन्समध्ये जणू आधीच घडले आहे असे लिहायचे आहे तुम्हाला. आता उदाहरणार्थ, मी माझ्या स्वप्नांच्या घरात आनंदाने राहते आहे. 3 वाक्य साधी आणि स्पष्ट ठेवायची आहेत. प्रत्येक वाक्यावर भावना जोडून लिहायची आहे. जेव्हा ते वाचता तेव्हा हृदयात ऊब आणि विश्वास अनुभव व्हायला हवा. लिहिताना 2-3 मिनटं स्वतःला द्यायची आहेत. आणि कागद हातात घ्या आणि थोडासा श्वास त्याच्यावर फुका. कागद हातात घ्यायचा आहे आणि तुम्हाला थोडासा श्वास त्याच्यावर फुकायचा आहे आणि मनात म्हणायचं आहे, हे माझ्या उच्चतम भल्यासाठी आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं पाणी किंवा काही काळजीने धूर कागदावर हलके फूक देऊ शकतास. आता डोळे बंद ठेवा आणि मन पूर्णपणे या व्हिज्युअलायझेशनमध्ये जा. कल्पना करा, तुम्ही हातात हा कागद धरला आहे आणि कागदावर तुमच्या इच्छा तुम्ही दिलेल्या आहेत. आता त्या कागदाच्या प्रत्येक वाक्याला एक चमकणारा सोनेरी गोळा बनवत जा. एक करून हे सोनेरी गोळे हलके हळू हातातून निघून वरती जाऊन आकाशात मिसळत आहेत. आकाशात एक मोठा, नर्म, सुरक्षित आणि प्रेमळ हात आहे, युनिवर्सचा हात. आणि तुम्ही त्या हाताकडे हे गोळे सोपवलेत आणि तुम्ही म्हणताय, युनिवर्स, हे मी तुला सोपवलं आहे. ते माझ्या सर्वोत्तम पद्धतीने पूर्ण होऊ दे. ते माझ्यासाठी सर्वोत्तम पद्धतीने पूर्ण होऊ दे. हे वाक्य 3 वेळा हळूहळू बोला आणि मी सोपवते किंवा सोपवतो. हे माझे नाही, परंतु माझ्यासाठी सर्वोत्तम होऊ दे. मी सोपवते किंवा सोपवतो. हे माझे नाही, परंतु माझ्यासाठी सर्वोत्तम होऊ दे. मी सोपवते किंवा सोपवतो. हे माझे नाही, परंतु माझ्यासाठी सर्वोत्तम होऊ दे. आता तुम्ही फिजिकल स्वरूपातही हे सोडू शकता, पण सुरक्षित पद्धतीने. खालीलपैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. तुम्ही एक पेपर घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला जाळू पण शकता तुम्ही त्या पेपराला, आणि त्यामध्ये जाळताना तुम्ही असं म्हणायचं आहे, मी सोडतो किंवा सोडते, धन्यवाद. तुम्ही पाण्यातही टाकू शकता त्याचे तुकडे करून, किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये झाडाखालीही तुम्ही त्याला खड्डा करून टाकू शकता. फिजिकल रिलीज नको असेल तर कागद एका लहान बॉक्समध्ये ठेवायचा आणि ते बंद करून घरात सुरक्षित ठिकाणी ठेवायचा. हा देखील सौम्य सरेंडर आहे. कुठलाही पर्याय निवडला तर शांतपणे म्हणायचं आहे, मी सोडते किंवा सोडतो आणि मी विश्वास ठेवते आणि मी विश्वावर विश्वास ठेवते किंवा ठेवतो. आता हात हृदयावर ठेवायचे आहे आणि 3 वेळा या वाक्याचा तुम्हाला उच्चार करायचा आहे. धन्यवाद युनिवर्स, माझी इच्छा आता तुझ्या हाती आहे, सो बी इट. धन्यवाद युनिवर्स, माझी इच्छा आता तुझ्या हाती आहे, सो बी इट. धन्यवाद युनिवर्स, माझी इच्छा आता तुझ्या हाती आहे, सो बी इट.
ह्याच स्पर्शाला तुमचा अँचार बनवा. भविष्यात जेव्हा शंका वाटेल तेव्हा फक्त हात हृदयावर ठेवून हे वाक्य म्हणायचे. तुम्ही लगेच शांत व्हाल. युनिव्हर्सला सोपवल्यानंतर सोबत कार्य करायला विसरायचं नाही आहे तुम्हाला. आज एक छोटा प्रॅक्टिकल ॲक्शन ठेवा. जसं एखाद्या कॉन्टॅक्टला फॉलोअप करायची, एखादी लहान योजना सुरू करायची किंवा एखादा ग्रॅटिट्यूड नोट लिहायचा आहे. ही छोटी कृती युनिव्हर्सकडून येणाऱ्या संधीसाठी तुमची तयारी दाखवतं. आता एक दीर्घ श्वास घ्या. हात पसरवून धरून हळूहळू शरीराची जागरूकता परत आणा आणि हृदयात बोला, धन्यवाद. डोळे उघडा आणि आजच्या रिच्युअलसाठी स्वतःला प्रणाम करा. तुम्ही एक मोठे पाऊल उचललेले आहे. आज मी असं सोडल्यावर मला काय वेगळं हलकं वाटतंय. मी युनिव्हर्सकडून काय अपेक्षित करतो किंवा करते आणि तयार राहीन. पुढील आठवड्यात मी एक छोटा ॲक्शन काय तयार करेन. तुम्ही आजचा रिच्युअल पूर्ण केलात का? खाली कमेंटमध्ये लिहा. डे 7 कंप्लीट आणि तुमचा एक छोटासा अनुभव शेअर करा. धन्यवाद.